अरे बाप रे, माय नशीब म्हणावं का मी बिग बीचे भाऊ आणि त्यांचा नातू यांच्यासोबत चालली मुंबईले थे बी बोटीतून पोटत बोरिवलीले पगोडा पाले. तर हा आहे पगोडा उंच उंच असा सोनेरी रंगाचा. आणि तिथलं परिसर तर एवढं होतं का थकून थकून ते एका ठिकाणी बसले पा दिसत आहे. आणि ही गौतम बुद्धाची अशी ध्यानस्थ बसलेली मूर्ती. आहा, किती प्रसन्न वाटत होतं. आणि त्यातले कारंजे तर विचारूच नका, सुरूच होते, मस्त वाटत होतं. आणि मग हे सगळं फिरून झाल्यावर त्यांचा नातू म्हणजे माझा पोरगा पुढं 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 घरी जायला निघाला, कारण तो थकला होता बाबा तो बी. आणि मग रस्त्यावरच एका ठिकाणी होतं एक दुकान. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असं ना, बिग बीचे भाऊ म्हणजे कोणता? अरे तेव्हा आहे माझे बाबा आहे, बाबा पिताश्री. हा, आणि त्यांचा नातू म्हणजे माझा मुलगा. त्याने एका दुकानात नेलं. आता त्या दुकानामध्ये काय आहे? अरे बापरे, विचारूच नका. अशा गौतम बुद्धांच्या अशा एक से बडकर एक अशा मूर्त्या होत्या. आणि किंमत बी एक से बडकर एक होती. अरे विचारूच नका तुम्ही किती किमती होत्या तर. आणि मग शेवटी त्यांनी नेलं आम्हाला एका किंगडम गार्डन मध्ये. तर ते बी बंद होतं कारण तो उशीर झाला होता.